नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय विज्ञान पाठ क्रमांक 2 ॲसिड बेज आणि क्षार याच्यामध्ये आपल्याला उपघटक म्हणून ॲसिड बेज क्षारमध्ये ॲसिड बेजमध्ये साम्यता काय आहे आणि त्याच्या काही रासायनिक प्रक्रिया आहे, त्याच्याप्रमाणे ॲसिड आणि बेजचे द्रावण कितीपत प्रबळ असतात त्याच्याविषयी आपल्याला पाठ भागामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. भाग 2 मध्ये तर चला पाहूया. या भाग 2 आपल्याला ॲसिड बेजमध्ये साम्यता काय आहे याच्यामध्ये या साम्यताविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर हे जे पुस्तकामध्ये तुमचे आकृती दिले ॲसिडचे पाण्यात द्राव्याचे विद्युत वहनचे केलेलं भाग तीच आकृती दिली. तर याच्यामध्ये ॲसिड आणि बेजमध्ये आता ॲसिडचा जर विचार केला याच्यामध्ये ॲसिडच्या विषयी तर ते एक सामान्य गुणधर्म असतील की याच्या साम्यता काय सुचवित असतील. तर बऱ्याचशा ॲसिडचे जे प्रक्रिया असते हायड्रोजन ते काय करत असतात, शेवटी हायड्रोजन वायू उत्पन्न करत असतात. जे ॲसिड असतात त्यांची रासायनिक प्रक्रियाकडून शेवटी कोणता वायू उत्पन्न होतो, हायड्रोजन वायू उत्पन्न होत असतो. त्याचप्रमाणे ॲसिडमध्ये हायड्रोजन सामान्य दिसतो. हायड्रोजन असणारे सर्वच संयोजन काही ॲसिडिक असतील. याच्या उदाहरणासाठी एक खालची प्रवृत्ती दिलेली म्हणजे याच्यात पाहायचं आहे, जरी ते ॲसिडिकचं भाग असेल परंतु याच्यात काही असेल त्याच्याविषयी माहिती मिळवायची. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याच्यात की ग्लुकोजचं एक द्रावण घ्यायचं, अल्कोहोलचं द्रावण घ्यायचं आहे, त्यानंतर सल्फ्युरिक हायड्रोक्लोरिक ॲसिडचा भाग, सल्फ्युरिक ॲसिडचा भाग घ्यायचा आहे क्रमाक्रमाने, आणि त्याच्यामध्ये ही जी प्रवृत्ती आपल्याला हे करून पाहायची असते. तर ह्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आपण सुरुवातीला आपण एक बिकर घेतला, बिकरमध्ये जवळ 100 ml पर्यंत काय करायचं आहे, याला 100 ml पर्यंत त्याच्यावरती ठेवायचं आहे. आता म्हणजे काय करायचं, एक बिकर घेतलं, बिकर घेतल्यानंतर बूच घ्यायचं, बूचवरती जे 2 खिळे असतील हा जो भाग असेल याला घ्यायचं, आणि त्याच्यानंतर त्या बुचला आपण काय करायचं आहे की 100 ml द्रावणचे HClचे द्रावण घेतलं असेल 100 ml पर्यंत, किती 100 ml एवढं द्रावण घ्यायचे असते. त्यानंतर दिलेल्याप्रमाणे त्याची जोडणी करायची आहे परिपथामध्ये, की एक टोक हा इकडचा असेल आणि हा एक टोक इकडचा असेल. तर याच्यामध्ये ही एक बॅटरी आहे, म्हणजे सेल घ्यायला, काय घेतला आहे, सेल घेतलेला या ठिकाणी. या सेलला या ठिकाणी पाहायचे आपल्याला, इथं धातू म्हणून हा आपला काय घेतला आहे, खिळा घेतला आहे, काय घेतला आहे, खिळा, आणि इकडे एक बल्ब घेतलेला आहे, इथं एक स्विच लावलेला आहे. तर याच्यामध्ये वायरचे एक टोक या खिळ्यापासून या इकडं गेला, एक लाईटच्या दुसऱ्या टोक्यापर्यंत, प्लगपासून या दुसऱ्या टोक्याला, आणि खिळ्याचा दुसरा जो भाग असेल तो वायरच्या या बॅटरीसोबतचा एक भाग असलेला, आणि दुसरा जो तिचा छेडा आहे तो एक भाग बॅटरीला आणि एक भाग लाईटला जुळलेला आहे. याप्रमाणे त्याची मांडणी करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे की या आकृतीत दिलेल्यानुसार की याच्यामध्ये ज्यावेळेस HClचे द्रावण असेल, म्हणजे ॲसिडिक भाग ज्यावेळेस असेल, ॲसिडिक द्रावण ॲसिडिक द्रावण असेल तर त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं, बल्ब पेटतो. काय होतं, बल्ब इथं या ठिकाणी पेटत असतो. परंतु समजा याच्या द्रावणाच्या ठिकाणी आपण जर दुसरं द्रावण घेतलं तर समजा याच्यामध्ये आकृतीत दिलेल्याप्रमाणे की ॲसिडच्या घटनेमध्ये बल्ब प्रकाशित होतो. म्हणजे याच्यात काय की ज्यावेळेस आपण ॲसिडिक द्रावण जर घेतलं असेल, ॲसिडिक द्रावण घेतलं असेल तर त्यावेळेस याचा बल्ब काय होतो, पेटत असतो. तर त्याचप्रमाणे समजा या ठिकाणी आपण ग्लुकोजच्या किंवा अल्कोहोलचे द्रावण घेतलं तर त्यावेळेस आपल्याला काय इथं बल्ब पेटणार आहे का, नाही पेटणार. ॲसिड आणि द्रावणात उपयोग करायचा आहे. आणि याच्याच ठिकाणी आपण जर समजा ग्लुकोज आणि अल्कोहोलचा भाग घेतला, ग्लुकोज आणि अल्कोहोलचे द्रावण याच्यात जर आपण ठेवले तर या ठिकाणी तो बल्ब पेटणार नाही, बल्ब पेटत नाही. कारण की ॲसिड जो असतो तर याच्यामध्ये त्याच्यात हायड्रोजनचे जे आयन असतात त्याच्यामुळे त्याच्यात विद्युत वहन जास्त होत असते. ॲसिडिक माध्यम जो असतो त्याच्या हायड्रोजनच्या आयन उत्पन्न होत असल्यामुळे विद्युतचे वहन जास्त होत
असते, तर त्यामुळे तो बल्ब काय होत असतो, प्रकाशित होत असतो. तर त्याचप्रमाणे आणि ग्लुकोज आणि अल्कोहोल जे ते विद्युतचे वहन करत नाही. मग याच्यावरून आपल्याला कळत असते की द्रावणामधून विद्युत प्रवाह वाहत आहे. ज्यावेळेस आपण बल्ब प्रकाशित होतो, आपल्याला असं सुचवतो की हे जे द्रावण आहे ॲसिडिक द्रावण जे, याच्यामुळे हे बल्ब पेटत आहेत. म्हणजे ॲसिडिक द्रावणामध्ये काय असते, विद्युत प्रवाहाचे आयनद्वाराच त्याच्यात हा बल्ब प्रकाशित होत असतो. त्याचप्रमाणे हे जे हायड्रोजनचे जे भाग आहे, तर या ठिकाणी याच्यामध्ये जो हायड्रोजन, आता याच्यात बरेचसे जे भाग आहे ते पाहिजे आपल्याला, की हायड्रोजन जो असतो, हायड्रोजन आता याच्यामध्ये पाहायचे आपल्याला काय, ॲसिड जे असतात ते ॲसिड धन आयन म्हणजे H+चे आयन म्हणजे हायड्रोजनचे प्लसवाले आयन, आणि याच्यामध्ये जे परत ॲसिडिक असा जो भाग आहे की याच्यामध्ये क्लोरीनचा म्हणजे मायनसवाला आयन बी असतो, फक्त प्लस नाही. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या प्लस मायनसचा भाग असेल त्यावेळेसच विद्युत वहन शक्य बनत असते. तर याच्यामध्ये HClचा भाग, आता याच्यात H जो दिलेला या ठिकाणी तो प्लसमध्ये, या ठिकाणी हा HCl जो हा प्लस असेल आणि हा Cl जो आहे तो मायनस असेल. याच्यात बी हा H+ असेल आणि हा नायट्रिकच्या भाग आहे, नायट्रिक ॲसिडमधला NOचा भाग तो काय असेल, मायनस असेल. त्याचप्रमाणे हा H2SO4चा भाग दिलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा हा H काय असेल, प्लसमध्ये असेल, परंतु हा जो सल्फेटचा जो भाग आहे तो मायनसने दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे हा कार्बनिक ॲसिड म्हणजे ॲसिडिक ॲसिडचा भाग आहे, याच्यामध्ये पण सुद्धा आता या ठिकाणी पहिले कार्बनचा भाग दिसतोय, नंतर शेवटी हायड्रोजन दिसतोय, पण या ठिकाणी हा प्लसमध्येच राहील. आणि हा जो शेवटीचा एवढा जो ग्रुप दिसतोय हा इकडं हा मायनसमध्ये राहणार, म्हणजे तो हा मायनस दाखवलेला आहे. तर ॲसिडमध्ये ज्यावेळेस उपस्थित जे H+चे जे आयन आलेले असतात, त्याच्यामुळे हे आपल्याला सुचवतो की त्याच्या द्रावणामध्ये H+ आयन जे असतात ते काय असतात, जलीय H+ आयन तयार करत असतात आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच ते ॲसिडिक गुणधर्मावर त्याला जबाबदार असतात, जे H+ आयन तयार करत असतात. म्हणजे ॲसिडचा जो भाग आहे तो शेवटी काय तयार करतो, H+चे आयन तयार करत असतात, हायड्रोजनचे धन आयन तयार करत असतात. आता याच्या प्रवृत्तीमध्ये जर समजा एक तुम्ही क्षारवाले द्रावण असेल, जसं सोडियम हायड्रॉक्साईड असेल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असेल, यासारखे जे अल्कलीचे जे द्रावण याचा उपयोग करून त्याच्यावरती परत ही प्रवृत्ती करून पाहिजे, बल्ब पेटतो का नाही पेटतो, याच्याविषयी आपल्याला ही प्रवृत्ती पुन्हा करायची आहे, हे तुम्ही करू शकता. त्यानंतरचा पुढचा भाग आहे ॲसिड बेज द्रावणामध्ये काय होत असते. ॲसिड आणि बेजचे जे ते पाण्याच्या द्रावणात काय होत असते त्याच्याविषयी आताच पाहायचं आहे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे ॲसिड आणि बेजचं, या ठिकाणी डायरेक्ट प्रवृत्ती दिलेली तुम्हाला. या ठिकाणी 2 परीक्षा नळ्या घेतलेला आहे, त्याला या चिमट्याने पकडलेलं आहे. पहिला जो भाग दिसतो पहिला भाग आणि हा दुसरा भाग आहे. या पहिल्या भागात आपण अगोदर काय करायचं असतं की याच्यात HClचे द्रावण टाका, याच्यात काय सोडियम क्लोराईडचे तुकडे टाकले आहेत. त्यानंतर ड्रॉपरच्या साहाय्याने ॲसिडचा भाग टाकायचे, सांद्र असलेला H2SO4 घ्यायचा आणि इकडनं तो त्याला याच्यात ड्रॉपमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मग काय करायचं पहा, हे ज्यावेळेस हा ड्रॉपरच्या ॲसिडमध्ये असलेला आहे सल्फ्युरिक ॲसिड याच्यात टाकला, त्यानंतर मग याच्यामध्ये काय करायचं, या परीक्षा नळीला बूच लावून द्यायचं. काय करायचं, बूच लावायचं आणि त्याच्या बूचमधून एक विमोचन असतं त्याला फिट करायचे असते. आणि त्यानंतर हे टाकल्यानंतर मग इकडं तुमच्या सोडियम क्लोराईडचा भाग आणि तो H2SO4चा भाग यांच्यामध्ये प्रक्रिया करून इकडं काय करायचं आहे, ओला लिटमस पेपर घेऊन पाहायचं. तर या ठिकाणी आपल्याला प्रवृत्ती पाहायला मिळत असते. याच्यावरती या प्रवृत्ती एवढं समजते आपल्याला की याच्यामध्ये करतो की ज्या वेळेस HClच्या मध्ये म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडचा भाग असेल त्यावेळेस हायड्रोजन आयन उत्पन्न होतं. याच्यात बी तेच होणार आहे, याच्यात बी काय होणार, हायड्रोजनच्याच वायू याच्यात उत्पन्न होणार आहेत. आणि HClच्या द्रावणामधून जे असेल तो H जो असेल हायड्रोजनचा भाग तो काय तयार करत असतो, H+ आयन तयार करतो. काय करतो, H+ आयन तयार करत असतो. जसे की आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे
दिलं आहे त्याप्रमाणे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की HCl दिलेलं आहे, HCl प्लस त्याच्यासोबत काय दिलेलं आहे, पाणी. हा तुमच्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा भाग आहे, हा तुमच्या पाण्याचा भाग आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, आणि हा काय भाग आहे, पाणीचा भाग आहे. तर याच्यात प्रक्रिया ज्यावेळेस घडणार तर त्यावेळेस याच्यात काय होतं, हा तर प्लस इकडे हा मायनस आहे, परंतु याच्यामध्ये हा जो हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन काय करणार या ठिकाणी, हा H1चा भाग आणि इकडे तर हायड्रोजनचे 2 भाग आहे या ठिकाणी. तर हा H इथून रिमूव्ह होऊन जाईल आणि याच्यासोबत जोडल्यावरती तो काय बनवून देईल, हायड्रोनियमचा भाग. म्हणजे जो पाणी त्याच्यासोबत एक हायड्रोजन येऊन जातो, हा इकडे ट्रान्सफर होऊन जाईल आणि तो हायड्रोनियम सायन तयार करतो. आणि हा जो क्लोरीन असेल तो त्याच्यातनं काय होतो, वेगळा होत असतो. हा हायड्रोनियम आणि इकडं क्लोरीनचा भाग. याप्रमाणे याच्यात प्रक्रियांमध्ये विभाजन याच्यात पाहायला मिळत असते. त्याचनंतरचा भाग आहे याच्यात दुसरा भाग, हायड्रोजन आयन जे असतात ते स्वतःचे अस्तित्व नसते, परंतु ज्यावेळेस तो पाण्याच्या संयोजनसोबत झाल्यानंतर अस्तित्वामध्ये येत असतात. जसं की याच्यात काय दिलं आहे की हायड्रोजनचे जे आयन किंवा हायड्रोनियमचे जे आयनच्या स्वरूपामध्ये दर्शविले जात असते. म्हणजे थोडक्यात याच प्रवृत्तीमध्ये काय म्हणायचं की एक हायड्रोजनचा भाग असेल आणि प्लस त्याच्यासोबत काय असेल, पाणीचा भाग. या पाणीच्या सोबतमध्ये तो इकडे येऊन जात असतो, जुळतो, तर त्याच्यावरून तो काय तयार होतो, हायड्रोनियम आयन तयार होतो. काय होतो, हायड्रोनियमचे धन आयन याच्यामध्ये तयार होत असताना दिसतात. त्याचप्रमाणेचा भाग आहे मग ॲसिडचा जो हायड्रोनियमचे आयन असेल किंवा H+ आयन असेल, म्हणजे ॲसिड जे असतात ते पाण्यामध्ये आपल्याला काय देत असतात, 2 प्रकारचे आयन, एक तर हायड्रोनियमचे आयन देतात आणि त्याच्यासोबत परत किंवा H+ म्हणजे Hचे धन आयन देत असतात. हायड्रोनियम किंवा हायड्रोजनचे धन आयन याच्यात आपल्याला देत असतात. आता याच ठिकाणी ही ॲसिडची प्रक्रिया होऊन गेली, पण त्याच्याच ठिकाणी आपण दुसरं काय घ्यायचं, इथं बेज म्हणून इथं सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं. काय करायचे, सोडियम हायड्रॉक्साईड. आता समजा इथं ही झाली ॲसिड प्रक्रिया, आता ही बेजसोबत करायची. परत या बेजमध्ये NaOHचा भाग दिलेला आहे आणि याच्यासोबत परत काय घेतलेलं आहे, पाणी मिळवायचं याच्यासोबत. म्हणजे बेजमध्ये काय करायचं, हा बेज आहे, बेज म्हणून सोडियम हायड्रोक्साईड. आता याच्यात बी काय होणार आहे, ज्याप्रमाणे ॲसिडच्या भागामध्ये तो H+ आयन तयार झाला, तर या ठिकाणी हा इकडं OH असला तर म्हणजे काय होतो, अल्कोहोलिक ग्रुप होतो. काय होतो, अल्कोहोलिक ग्रुप होऊन जातो. तर याच्यात बी पाणी ज्यावेळेस मिळविले जाणार तर याच्यामध्ये काय तयार होतो, जो सोडियम आहे तो प्लस आयन तयार करेल आणि त्याच्यात हेवी कसं असेल, जलीय द्रावणमध्ये असलेला भाग, आणि याच्यासोबत अल्कोहोलिक जो भाग आहे याच्या बी जलीय भाग याच्यात तयार होताना दिसेल, जलीय भाग असताना दिसतो. सेम प्रोसेस जी दिली आहे तुमच्या या ठिकाणी बेसबरोबर. तर पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा भाग दिलेला आहे याच्या ठिकाणी, हा घनस्वरूपमध्ये असेल, सॉलिड म्हणजे घनस्वरूपमध्ये दिला आहे, आणि प्लस त्याच्यासोबत पाणी जर मिळविले तर याच्यामध्ये हा जो पोटॅशियम आहे हा इकडचा OHचा भाग आणि हा H2Oचा भाग. म्हणजे शेवटी याच्यातनं काय तयार होतो की हा प्लस आयन तयार करणार जलीय द्रावण, आणि त्याचप्रमाणे अल्कोहोलिकचं जलीय द्रावण तयार होते, जलीय द्रावण. त्याचप्रमाणे मॅग्नेशियमचा जो भाग आहे तो अल्कोहोलसोबतचा भाग. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतो की याच्यात बी पाणीसोबत जर प्रक्रिया केली मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडच्या भागाला, तर याच्यात बी काय होतं, मॅग्नेशियम जो असतो तो धातू आहे, काय धातू, आणि तो 2+ आयन तयार करतो. काय करणार, 2+ आयन असलेला मॅग्नेशियमचं एक द्रावण तयार करणार, आणि त्याच्यासोबत हायड्रॉक्साईडचे इथं OH2चा भाग इथं 2 दिलेला आहे. काय दिला आहे, 2. म्हणून या ठिकाणी 2OHचा हा अल्कोहोलिक भाग याच्यात तयार होत असताना दिसेल. ते बी कसं असेल, जलीय द्रावण असेल. कसं असेल, जलीय द्रावण. तर एवढं आहे की याच्यामध्ये सर्वच बेज पाण्यामध्ये द्राव्य होत नसतील, परंतु अल्कलीचा असं एक बेज आहे
म्हणजे असे पाण्याचे असलेल्या हायड्रॉक्साईडचे जे आयन असतील जे पाण्यामध्ये द्राव्य होत असतात त्यांना अल्कली म्हणतात. काय म्हणतात? अल्कली म्हणतात. जे असे अल्कोहोलिकचे जे OH असते आयन असलेल्या पाण्यामध्ये द्राव्य होऊन जात असतात त्यांना अल्कली असे म्हणत असतात. तो एक प्रकारचे पाण्यात विरघळतात. अल्कलीचे एक असा बेस की तो पाण्यामध्ये विरघळून जात असतो. जसे की साबणाच्या स्पर्शाने चिकट तुरट किंवा क्षारीय होत असतात. ते नुकसानकारक असल्यामुळे त्यांची कधी चव घ्यायची नसते किंवा स्पर्श करायचा नसतो. तुरट लागतात स्वादाने. तर ठीक आहे, याप्रमाणे आपण या ठिकाणी एकतर आपल्याला हायड्रोजनचे धन आयनच्या भाग किंवा बेजमध्ये हायड्रॉक्साईडचे अल्कोहोलिक असलेला भाग तो ऋण आयनचा भाग पाहिला या ठिकाणी. म्हणजे ॲसिड जो असेल तो हायड्रोनियमचा भाग तयार करतो प्लस हायड्रोजनचे धन आयन तयार करतो आणि बेजमध्ये हायड्रॉक्साईडचे मायनस OH आयन उत्पन्न करत असतात. आता अशी प्रक्रिया एक पाहायची परत याच्यामध्येच, ज्याच्यामध्ये ॲसिड आणि बेस दोघांची प्रक्रिया सोबत. म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याच्यामध्ये का असेल, ॲसिड बी असेल प्लस बेस पण असेल आणि त्याच्यामध्ये जे मिळणारा भाग असेल तो कसा असेल, सॉल्ट म्हणजेच आणि वॉटर्स म्हणजे याच्यात काय मिळतो आपल्याला, पाणी मिळतं. म्हणजे ॲसिडच्या भागमध्ये समजा एक्सचा भाग दिला आहे आणि प्लस MOHचा भाग, म्हणजे हा जो पार्ट दिलेला या ठिकाणी ॲसिड एक भागमध्ये असलेला हा एक भाग आणि ह्या बेसमध्ये असलेला एक भाग, या दोघांच्या भागामधून जो भाग तयार होईल तो या ठिकाणी क्षार मिळतो. काय मिळतो? क्षार मिळणार. काय मिळणार? क्षार. आणि त्याच्यासोबत हा एक H भाग आणि हा OHचा भाग, म्हणजे हा काय तयार होतो, हा जो भाग आहे हा या ठिकाणी तुम्हाला HOH म्हणजेच H2Oचा भाग तयार होताना दिसतो. H2OHचा भाग तयार होताना दिसतोय. म्हणजेच याच्यावरून प्रक्रिया आपल्याला लिहिता येईल की याच्यामध्ये H प्लस म्हणजे हायड्रोजनचे आयनचा भाग आणि बेजमध्ये असलेले हायड्रॉक्साईडचे ऋण आयनचा भाग, जे बी दोघं जलीय, तर याच्यामधून शेवटी काय उत्पन्न होईल, पाणीच निर्माण होणार. काय होणार? पाणी निर्माण होईल. म्हणजेच हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ॲसिड आणि बेस ज्यावेळेस दोघं सोबत जरी असतील तर त्यावेळेस त्याच्यातनं आपल्याला काय मिळतो, क्षार मिळतो. काय मिळतो? क्षार आणि पाणी. ॲसिड प्लस बेस यांच्यासोबतच्या प्रक्रियाने शेवटी काय तयार होतो, क्षार तयार होतो आणि पाणी तयार होत असते. त्यानंतरचा भाग आहे आता ॲसिड बेजमध्ये काही वेळेस प्रक्रिया घडत असताना पाहायचे की ज्यावेळेस ॲसिड आणि बेज हे दोघं पाण्यामध्ये एकासोबत प्रक्रिया करत असतात, त्याच्या विरघळण्याची जी प्रक्रिया असते ती उष्माक्षेपक असते. काय असते? ही जी क्रिया या ठिकाणी उष्माक्षेपक. कसली? उष्माक्षेपकची प्रक्रिया. उष्माक्षेपकची प्रक्रिया. सांद्र नायट्रिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिडला पाण्याशी मिश्र करताना खूपच काळजी घेणे गरजेचे असते. ज्यास नेहमी पाणी ॲसिड जो असतो ते ॲसिडला एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला कोणी विचारलं की ॲसिड कशा प्रकारे तयार करणार किंवा ॲसिडला पाण्यात मिळवण्यात येते, ॲसिडला पाण्यात मिळवता येते, मिळतात का? पाणीला ॲसिडमध्ये मिळवितात, असा प्रश्न तुम्हाला एखादा वेळेस विचारतात. तर नेहमी लक्षात द्यायचं की ॲसिड जो असतो तो नेहमी पाण्यामध्ये एकदम स्लोली हळूहळू असं एकदम सतत हलवून त्याला सांद्र ॲसिडमध्ये पाणी मिळवण्यात आले तर उत्पन्न होणारी उष्णता जी असं मिश्रणाला बाहेरच्या दिशेत ते उसळू शकतं. डायरेक्ट जर याच्यामध्ये ॲसिड नेहमी पाण्यात हळूहळू सतत हलवून मिळवायला पाहिजे. जर समजा याच्यामध्ये डायरेक्ट पाणीला ॲसिडमध्ये टाकून दिलं तर त्याच्यात तर उष्णता असतेच आणि खालच्या भागामध्ये ती त्याच्यामध्ये जे मिश्रण असतं ते म्हणजे उष्णता जास्त असल्यामुळे ॲसिडची उष्णता असल्यामुळे तो पाण्यासोबत प्रक्रिया करून तो डायरेक्ट बाहेर उसळू शकतो, जेणेकरून आपल्यावरती ते ॲसिडचे डागे जे असतील ते आपल्यावरती येतील आणि आपल्याला भाजणे म्हणजे चामडी जळण्याची शक्यता असते. अतिशय
उष्णता असल्यामुळे, स्थानिक उष्णतेमुळे त्याचे काचेचे पात्र तुटू पण, म्हणजे एवढी प्रचंड उष्णता उत्पन्न होऊ शकते की ते पात्र तुटू पण शकत असते. सांद्र सल्फ्युरिक ॲसिडचे पात्र किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचे जे लहान गोळ्यांच्या बाटल्या वगैरे असतील यांच्या सावधानीचा संकेत त्याच्यावरती दिलेला असतो. जी आकृती ती त्या ठिकाणी दिलेली असते. कोणत्या ॲसिडिक बाटल्या असतील तर त्या ठिकाणी या प्रकारचे चिन्ह दिलेलं असतं. हे आपल्याला सुचवितो की सांद्र आणि बेसच्या असणारे जे पात्र असतील याच्यावरती हे ॲसिड आहे, याच्यावरती म्हणजे सावधान राहावं तुम्ही या ठिकाणी असं त्याच्यात दिलेलं आहे. मग याच्यामध्ये जो ॲसिड असेल किंवा बेज असेल, ॲसिड किंवा बेजच्या आयन असेल तर या ठिकाणी पाण्याशी मिश्र करून एकक आकारमानप्रमाणे त्याचे, म्हणजेच एकतर ॲसिड जर असेल तर हायड्रोनियमचे आयन आणि बेज जर असेल तर हायड्रॉक्साईडचे आयन याच्यामध्ये घट होत असते. ज्यावेळेस ॲसिड बेजला पाण्यात जर मिळविले जात असते त्यावेळेस, म्हणजे ॲसिड जर असेल पाण्यामध्ये जसं हळूहळू मिळवणार तर हायड्रोनियमचे आयन कसे असतात, थोडे वीक होत जात असतात. ॲसिडला या ठिकाणी काय होते की ॲसिडला पाण्यात मिळविले असता तर याच्यामध्ये जो हायड्रोनियम आयन असतो हा काय होत असतो, वीक होत जात असतो. म्हणजेच काय बनतो, तो मंद बनतो. काय बनतो, मंद बनते. मग त्याचप्रमाणे बेज आहे, बेजमध्ये पण काय असेल, सेम असेल. बेजची पण या प्रकारची काय असेल, सेम प्रक्रिया याच्यात पाहायला मिळू शकते. म्हणजे बेज पण काय होणार याच्यामध्ये, मंद होणार. मंद ॲसिड आणि बेज जर असेल तर मंद बेज बनणार. ज्याला मंदांची प्रक्रिया असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, मंदांची प्रक्रिया असे म्हणतात. ज्या ॲसिडमध्ये मंद तयार झाला तो मंद ॲसिडचा भाग आणि बेस जो तयार झाला तो मंद बेसचा भाग असे म्हणतात. तर आजच्या या टॉपिक्समध्ये पण एवढं पाहून घेतला. आता याच्यामध्ये ॲसिड आणि बेज हे कितीतरी प्रबळ असतात, म्हणजे ते स्ट्रॉंग आहेत किंवा वीक आहेत याच्याविषयी याच्यात पाहायचे आहे. आता या ठिकाणी जो दिलेला भाग आहे ॲसिड आणि बेसचा जो भाग दिलेला आहे, ॲसिड आणि बेसचा भाग, तर या ठिकाणी पाहायचे आपल्याला की जे मागच्या भागात पाहिलं आपण की मंद आणि जलीय द्रावण जे असेल याच्यात हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचे प्लस आयन आणि हायड्रॉक्साईडचे आयनच्या सांद्रतेत घट विषय आपण आताच पाहिले चालू. त्याचप्रमाणे हे ॲसिड बेस कितीपर्यंत प्रबळ असतील हे कशा प्रकारे माहीत करू शकतो आपण, तर त्याच्यासाठी एक याच्यात पद्धती दिली ते पाहायचे आपल्याला. सार्वत्रिक सूचकचा जो भाग असतो, जे इंडिकेटर्स म्हणून असतात की त्यांचा जो वेगवेगळा रंग असतो त्याच्या रंगावरून आपण जी आकृती इकडं दिलेली मागच्या साईडला, या रंगांवरून आपण याच्यात कळू शकतो की तो कितीपर्यंत तो ॲसिडचा भाग आहे. आता या ठिकाणी हायड्रोजनचा जो भाग आहे त्यात पाहू आपण सार्वत्रिक सूचकांक म्हणून त्याचा उपयोग करू की हायड्रोजनच्या आयनच्या वेगवेगळ्या सांद्रतेला वेगवेगळ्या रंगाने त्याच्यात दर्शविण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जो दिलेला 7 ते याच्यात भाग दिलेला आहे जो हायड्रोजन, जो जास्त एकदम हायड्रोजन असेल 0% भाग या ठिकाणी दिलेला आहे, ते पुढे पाहून जा आपण. त्याचप्रमाणे द्रावणामध्ये असणाऱ्या हायड्रोजनची आयनाची सांद्रता मोजण्यासाठी विकसित आलेली आहे, त्याला pH मापक्रम म्हणतात. काय म्हणतात, pH मापक्रम असे म्हणतात. या pH मापक्रममध्ये pH जो असेल तो पोटेंज, जर्मन शब्द या पोटेंज म्हणजे त्याच्यात पॉवर असेल. काय असेल, पॉवरचा भाग, म्हणजे याच्यात पॉवर ऑफ हायड्रोजनचा भाग याच्यात. मग पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजे किती त्याच्यामध्ये हायड्रोजनचे आयन्स असतील. मग pHच्या मापक्रमाने अगोदर आपण याच्यात जर पाहिलं, ही pH मापक्रम दिलेलं आहे खालच्या ठिकाणी, याच्यात 0 ते 14चे अंक दिलेले आहेत. तर याच्यात अशा प्रकारे दिलेलं आहे की ज्या वेळेस आपण इथं पाहू शकतो की 0 ते 14 अंक दिलेले आहेत. याच्यामध्ये ज्या वेळेस 0च्या भागावरती जर ॲसिडच्या आयन H+ आयन मिळत असतील तर त्यावेळेस याच्या ठिकाणी जास्त हायड्रोजन आयन असतील. काय असतील, हायड्रोजनचे आयन कसे असतील, जास्त पाहायला मिळतील. आणि जसजसा हा इकडं पुढं वाढत जाईल तर त्यावेळेस हायड्रोजनचे आयन काय होत असतात, कमी होत जात आहेत. आणि इकडे जर उलट इकडे पाहिलं तर या ठिकाणी
परत इकडे 7 येतोय का, तो ज्यावेळेस 7 वरती जर आले तर या ठिकाणी तटस्थ म्हणजे तो कुठल्या प्रक्रिया करत नसतो. आणि ज्यावेळेस तो 7च्या पुढे जातोय अंक, तर त्यावेळेस त्याचा बेजिक स्वभाव असतो वाढत जातो. इकडं हायड्रोजन जो येतो एकदम फारच कमी होत जातो, शेवटी बेसचा जो भाग येतो इकडं वाढत जातो आहे. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस pH मापक्रममध्ये जो घटक असेल तो ज्यावेळेस 7च्या या ठिकाणी म्हणजे तटस्थ भागापासून डावीकडे जात असताना त्याच्या ॲसिडिक स्वभावात असतो वाढत जात असतो. कारण की याच्यामध्ये जसजसं तो वाढत पुढं संख्यांवरती वाढत जाईल तर त्यावेळेस त्याच्यात हायड्रोजनच्या आयनची वाढ होईल आणि बेसचा जो भाग असेल तो कमी होत असतो. आणि इकडे जो 7च्या या उजव्या बाजूला गेले तर याच्यामध्ये हायड्रोजनचा भाग कमी होत जात असतो आणि बेसचा भाग जो आहे तो वाढत जात असतो. वाढते आणि इकडं कमी होते. हा वाढते आणि हा कमी होते याप्रमाणे. मग ज्यावेळेस pH जे मूल्य 7 ते 14पर्यंतचे असेल त्यावेळेस ते बेजिकच्या भागामध्ये ज्याच्यात OH आयन तयार होतील. आणि ज्यावेळेस तो 0 ते 7 किंवा 6पर्यंत असेल तर त्यावेळेस त्याच्यात पर्यंत पाहायला गेले तर त्याच्यामध्ये हायड्रोजनचे आयन तयार होत असतात. आता 0 ते 14 जर असेल त्याच्यामध्ये पाहायला गेले 0 ते 14पर्यंत पाहू शकतो. आता 0 तर 6चा जो भाग असेल हा ॲसिडिक भाग असेल. काय असेल? ॲसिडिक भाग म्हणजे हा पूर्ण ॲसिडचा भाग असेल, ॲसिडिक माध्यम. आणि 7 ते 14चा भाग कसा असेल? बेसिक असेल, बेसचा भाग पाहायला मिळतो. तर त्याचप्रमाणे आपण जे रोजच्या दैनंदिन जीवन बरेचसे असे पाहत असतो की pH फारच महत्त्वाचा असतो. आता ॲसिड आणि बेसचा जो प्रवणता असेल तो क्रमिक उत्पन्न होणारा H+ आयन किंवा बेसचा जर असेल तर तो हायड्रोक्साईडच्या आयन याच्या संख्या म्हणजे किती संख्यामध्ये हायड्रोजन जेवढं तो आयन देत असेल तर त्याच्यावरती ते त्याच्या निर्भर असते, त्याच्यावर ते आधार असतो. जेवढा तो हायड्रोजन आयन देईल तर तो तेवढा सांद्र असेल किंवा तेवढं त्याच्यात हायड्रोजनची संख्या वाढत असतील आणि जेवढा वीक असेल तेवढा तो कमी होत जाईल. आणि त्याचप्रमाणे बेसमध्ये पण काय की जास्त बेस जर वाढत गेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याच्यावरती पाहू शकतो की जेवढा OH आयन वाढत जातील तेवढा बेस काय असेल जास्त असेल आणि जेवढा कमी होत जात असेल तेवढा तो मंद बेस असेल. तर या ठिकाणी समजा समान सांद्रता असणारा हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ॲसिडिक ॲसिड जर घेतले तर याच्यामध्ये 1 मोलर तर वेगवेगळ्या मात्रात हायड्रोजन आयन्सचे याच्यात उत्पन्न करत असतात. अधिक मात्रामध्ये हायड्रोजन आयन देतात पण प्रबळ त्यांना ॲसिड असे म्हणतात. आणि जे जास्त हायड्रोजनचे आयन देतील त्यांना प्रबळ ॲसिडचा भाग म्हणू शकतो आपण. आणि जे कमी प्रमाणामध्ये H+ आयन जर देतील त्यांना दुर्बळ ॲसिड म्हणून आपण काय म्हणा दुर्बळ ॲसिड असे म्हणतो. मग बेसचं बी याचप्रमाणे या बेसच्या याप्रमाणे कसं की जेवढे तो हायड्रोजनचे आयन देतो तो ॲसिडचा भाग आहे. तर बेसमध्ये काय आहे? बेसमध्ये पण याप्रमाणे दिसतोय आपल्याला की जेवढा तो OHचे आयन देणार तेवढा त्याचा बेस काय असेल प्रबळ असेल. म्हणजे प्रबळ बेज म्हणून त्याला आपण काय म्हणू प्रबळ बेज. आणि जेवढं तो बेजचे आयन जे असेल कमी देणार तो काय असेल मंद बेज असेल. काय असणार म्हणजेच दुर्बळ बेज असणार. काय असणार दुर्बळ असणार. त्याचप्रमाणे हे ज्याला pHचा भाग आता आपल्याला इथं पाहायचं आहे की दैनंदिन जीवनामध्ये pHचे महत्त्व या ठिकाणी इकडे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी हे जे pH आहे pH मापक्रम आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या पॉवर्स ऑफ हायड्रोजनचं महत्त्व आहे की ज्यावेळेस आपलं शरीर जे असेल शरीर जवळजवळ आपलं जे शरीर आहे 7 ते 7.8च्या मर्यादित वरतीच कार्य करत असते. सजीव फक्त pHमधील मर्यादित फेरबदलच टिकवू शकत असतात. ज्यावेळेस पाऊस जर असेल त्याच्यामध्ये pH 5.6पेक्षा कमी असलेला असेल तर त्यावेळेस त्याच्या ॲसिडिकच्या भाग म्हणजे ॲसिड वर्षा त्याला आपण म्हणत असतो. आणि ॲसिड वर्षा सजीवांना धोका निर्माण करत असते, पिकांना निर्माण करत असते किंवा पिण्याचे पाणी त्याला पण नुकसान करत असते. ॲसिड वर्षाचे पाणी ज्यावेळेस नदीमध्ये वाहत असते तो ज्यावेळेस तो ॲसिड वर्षा असेल नदीत वाहिल्यानंतर त्या नदीच्या पाण्यामध्ये pH काय होत असतो कमी होत असते. pH कमी करते आणि ज्यावेळेस सजीवांचे अस्तित्व कठीणात येत असते. त्याचप्रमाणे
बाग. आता जमीन आहे, जमीनमध्ये पण आता ज्या शेतकरी असेल याच्यामध्ये आपण माहीत करू शकतो पीएचच्या शेतीसाठी कसा उपयोगात आहे. आता जमीन आहे, जमीनमध्ये कितीपर्यंत तो पॉवर ऑफ हायड्रोजनचा बाग असेल किंवा त्याच्यामध्ये त्याच्या माती जमा करू शकतात आणि त्याची आपण लॅबने चेक करू शकतात की याच्यामध्ये केवढा ॲसिडिक बाग किंवा बेसचा बाग आहे, की जेणेकरून रोपांचं किंवा पिकांचा विकास कशा प्रकारे होऊ शकतो ते त्याच्यावरती आपण शोध लावून माहिती करू ना त्याची कोणत्या प्रकारचे रोप याच्यामध्ये विकसित होऊ शकतात या प्रकारे आपण त्याची माहिती मिळवू शकतात. म्हणजे शेतीसाठी सुद्धा ते उपयोगाचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पाचनतंत्रामध्ये असलेला पीएचचा भाग. आता याच्यात जर पाहायला गेले की आपले जे जठर असते जठरमध्ये का हायड्रोक्लोरिक ॲसिड उत्पन्न होतं. आपण जो आर घेतो तर त्याच्यामध्ये HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड उत्पन्न करते, ज्या जठरला ते नुकसान न पोचविता पचन करण्यास पण मदत करते. डायरेक्टली ते एवढं हे करत नाही कारण की तो मंद प्रकार असेल. अपचन जो असेल ज्यावेळेस आपण अपचन दरम्यानचे बऱ्याच मात्रक ॲसिडिक उत्पन्न होत असतो. म्हणजे जे पचलेला आहार आहे त्याच्यात एवढा ॲसिड नाही असतो, परंतु जो पचत नाही आहे त्याच्यामध्ये जास्त ॲसिड उत्पन्न होऊ शकते आणि ज्याच्यामुळे दुखापत किंवा पोट दुखणे किंवा जळजळ होणे यासारखे जे कारणीभूत त्याच्यात लक्षणे आपल्याला पाहायला मिळत असतात. तर याच्या पिढ्यामधून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपण त्याच्यावर बेसचा उपयोग करतो. कसला उपयोग करतो? बेजचा उपयोग करत असतो, ज्याला आपण अँटासिड म्हणतो. काय म्हणतो? अँटासिड. म्हणजे तुम्ही डॉक्टर जे ॲसिडिटी ज्याला असेल तुम्ही डॉक्टरकडे जात असतात तर त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर उपाय सुचवितात. एक तुम्हाला सिरप लिहून देतात अँटासिड, म्हणजे गुलाबी रंगाचं असं एक प्रवाही असेल जे तुम्हाला घेतल्यावरती त्याच्यात बेज असतो आणि तो काय करतो तुमच्या शरीरामध्ये जो ॲसिडचा भाग असेल जळजळ करण्याच्या भागाला त्याला तटस्थ करतो आणि तटस्थ केल्यामुळे ती दवा घेतल्यामुळे काय असतो की तुम्हाला थोड्या वेळाने काही रिलॅक्स वाटतो. म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईड हायड्रोक्साईडचा जो भाग आहे ज्याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया जो मंद बेज आहे. काय मंद बेज? हा मंद बेज त्या ॲसिडला काय करतो? कमी करण्याचं काम करत असतो प्रक्रिया करून. तर त्यासाठी डॉक्टर तुम्हाला याच्यावरती मिल्क ऑफ मॅग्नेशियाविषयीचे तुम्हाला हे उपचार देत असतात. आता दात आहे आपल्या शरीरामध्ये दाताच्या भाग याच्यामध्ये याचं काय महत्त्वाचं आहे की तुम्ही आहार वगैरे घेत असतात तर आहार घेत असताना की सर्व तुम्ही जेवण करताना तोंडाचा जो pH आहे 5.5पेक्षा ज्यावेळेस आपल्या शरीराच्या तोंडाचा pH कमी झाला तर त्यावेळेस त्याच्यामध्ये दातांच्या सडणे सुरूचा भाग होत असतो. ज्यावेळेस जसे की दातावरचा जो स्तर असतो तो कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे सफेद जात ते कसे कॅल्शियम फॉस्फेटने बनलेले असतात आणि तो एकदम कठीण पदार्थ पाहायला मिळतोय आणि तो पाण्यामध्ये द्राव्य नसतो. पाण्यात तो द्राव्य होत नाही. आपण पाणी वगैरे पितो रोज आपल्याला माहिती आहे. तोंडातील जो pH 5पेक्षा कमी होत असतील त्यावेळेस त्याच्यावर दाताची झीज सुरू होत असते. तोंडात उपस्थित जे बॅक्टेरिया जेवणानंतर तोंडात राहिलेले अन्नाचे कण आणि शर्करा यांच्या विघटनामुळे त्याचं ते काय करत असतात ॲसिडचा भाग उत्पन्न करतात जेणेकरून दातांना अजून सडण्याचा भाग सुरू होत असतो त्यांच्या ॲसिड स्रवल्यामुळे. याला रोखण्यासाठी डॉक्टर तुम्हाला सजेशन करतात सल्ला देत असतात की जेवणानंतरसुद्धा काय करायला पाहिजे दात घासायला पाहिजे असं आपल्याला म्हणत असतात. मग टूथपेस्ट आता हे दातला ज्यावेळेस सडा लागायला नको आपण ज्यावेळेस टूथपेस्ट तुम्ही ब्रश करतात टूथपेस्टसाठी तर त्याच्यामध्ये पण काय असतो बेजच असतो कॅल्शियमचा भाग असतो त्याच्यामध्ये तो बेसचाच भाग राहतो. तर त्याच्यामुळे ते दातांना आपल्याला सडण्यापासून वाचविण्यासाठी या टूथपेस्टचा वापर करण्यास सांगत असतात जे बेसिकचा भाग पाहायला मिळत असतो आणि ॲसिडच्या भागाला तटस्थ करते आणि दातांचा जो सडण आहे तो थांबवित असते. त्याचप्रमाणे प्राणी आणि वनस्पतींद्वारे रासायनिक युद्धापासून आत्मरक्षणचा भाग. आता ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मधमाशी जो असेल तर याच्यामध्ये आपल्याला मधमाशी पाहिली असेल तुम्ही ते आपल्याला जस्ट दंश मारतात त्याच्यात ॲसिड मुक्त करते. दंश मारताना ते ॲसिड मुक्त करत असते. जे ॲसिड असेल ते आपल्या शरीरामध्ये दाखल होते. कशामध्ये? शरीरात दाखल होत असते. आपल्या शरीरात दाखल होते आणि जो जिथे दंश मारला त्या ठिकाणी जलद असे
याच्यावरती बेसचा भाग लावला जात असतो, जेणेकरून आपल्याला आराम मिळू शकतो त्या दंशपासून. कवचच्या पानातील दंश असणारे रोग मिथेनॉइक ॲसिड मुक्त करते. काय करते? मिथेनॉइक ॲसिड मुक्त करते, जे दाहक पीडा उत्पन्न होत असते. म्हणजे मधमाशीमध्ये कोणता असतो? मिथेनॉइक ॲसिड असतो. काय असतो? मिथेनॉइक ॲसिड. डंख मारताना ते आपल्या शरीरात दाखल होते, जेणेकरून आपल्याला दुखापत होते. काय होते? दुखापत होते. आणि याच्यावरती आपण आरामसाठी उपाय काय असेल? आपण बेज लावतो. काय लावतो? बेजचा उपयोग करत असतो. हा त्याचा उपाय असेल, बेजचा उपयोग करत असतो. कवचचे जे जंगलामध्ये असणारी एक प्रकारची अशी तृणीय वनस्पती आहे. आकस्मिक स्पर्श होतील त्यास दंश देणारी ही रोग असणारे पाने पीडाकारक दंशचे कारण होते. आणि याच्यात मिथेनॉइक ॲसिडचा स्राव होत असल्याने ते डॉक रॉक म्हणून पण ओळखले जात असते. आणि पॉलिगिनोसी ही एक प्रकारची वनस्पती, एक शुभ वनस्पती आहे. याच्यामधून काय कवचच्या रूपाच्या आसपासमध्ये ते उगत असतात. आणि पाण्याच्या दंश असणाऱ्या भागावरती घासणे किंवा पारंपरिक उपचार आहे. याच्या पानानं काय करतात? जिथे दंश मारला असेल त्या ठिकाणी याला घासले तर थोडा आपल्याला शरीराला आराम होत असतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आकस्मिकरित्याने कवचच्या रूपाला जर स्पर्श केला गेला तर त्याच्यात अंदाजे तुम्हाला अंदाज लागून जात असेल की कशा प्रकारे आपल्यावरती प्रक्रिया होऊ शकते. तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचशा ॲसिडांचा उपयोग करतच असतो. जसं की आपल्याला विनेगर ॲसिडिक ॲसिडचा भाग, याच्यात ॲसिडिक ॲसिड आहे. हे विनेगर ज्यावेळेस आपण मंचुरियन वगैरे जे खात असतो, चायनीज वगैरे, त्याच्यामध्ये मिळवलेलाच असतो. संत्र्यामध्ये नायट्रिक ॲसिड असते. चिंचे खात असतात त्याच्यामध्ये टार्टरिक ॲसिड असतो. टॉमॅटो खात असतात त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतो. आंबट दूध किंवा म्हणजे दहीचा भाग असेल तर त्याच्यामध्ये लॅक्टिक बॅक्टेरिया असल्यामुळे. लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतो. काय असतो? सायट्रिक ॲसिडचा भाग. आणि मुंगीच्या दूधदंश असेल त्याच्यात मिथेनॉइक ॲसिड किंवा फॉर्मिक ॲसिडचा भाग पण त्याच्यात पाहिला. दुसरा एक भाग पण फॉर्मिक ॲसिड पण मिळू शकतो. कवचच्या दंशमध्ये मिथेनॉइक ॲसिड असतो. काय असतो? मिथेनॉइक ॲसिड असतो. तर हे जे तुम्ही खाली प्रश्न दिलेले आहेत हे तुमच्या होमवर्कसाठी असतात, ते वहीत लिहून टाकायचे. तर या ठिकाणी याप्रमाणे आपण आजच्या टॉपिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲसिड बेजमधले साम्यता काय आहे, त्याचप्रमाणे H+ आयन असलेला भाग कोणते, त्याच्यात ॲसिडमध्ये H+ आयन तयार करत असतात आणि बेजमध्ये OH आयन उत्पन्न होतात. त्यांच्या रासायनिक प्रक्रिया पाहिल्या आहेत. ॲसिडची पाण्याबरोबरच्या प्रक्रियेमधून कसं ते हायड्रोनियम्स आयन उत्पन्न करतात किंवा बेसबरोबरच्या पाण्याबरोबर प्रक्रिया करून ते सोडियम आणि हायड्रोक्साईडचे आयन कसे तयार होतात त्याच्याविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे ॲसिड बेसच्या बाबतीत पाहायचे की किती याच्यात पाहायला मिळतं आहे आपल्याला, कितीपर्यंत ते प्रबळ असतात त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता सांद्र ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिडच्या भागात जर पाहायला गेले आपण सल्फ्युरिक ॲसिडचा भाग, तो मंद ॲसिड आणि जल याच्यात पाहू शकतो. ज्याच्यामध्ये असा ॲसिड की ज्याच्यात 80% जर पाणी असेल आणि 20% ॲसिड असेल तर तो मंद ॲसिडचा भाग म्हटला जात असतो. आणि असा ॲसिड की ज्याच्यामध्ये 20% पाणी आणि 80% ॲसिड जर भाग असेल तो जलीय ॲसिडचा भाग असतो. म्हणजे हा मंद आणि हा इकडचा काय असेल? सांद्र ॲसिडचा भाग. हा मंद आणि हा सांद्रचा भाग पाहायला मिळत असतो. हे आपण याच्यात पाहिले. त्याचप्रमाणे ॲसिड बेस कितीपर्यंत प्रबळ असतात, म्हणजे जेवढा तो हायड्रोजन आयन उत्पन्न करेल तेवढा तो प्रबळ ॲसिड, आणि जेवढा कमी उत्पन्न करेल तेवढा तो मंद ॲसिड. त्याचप्रमाणे बेसचा भाग पाहिला, pH मापक्रम पाहिले. आणि त्याचप्रमाणे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण pHचा भाग कशा प्रकारे उपयोगी, जसं आपण जठररस याच्या ही आकृती पाहून या ठिकाणी 1 मार्कासाठी यातून बी प्रश्न विचारला जात असतो. याच्यामध्ये आपल्या शरीराचा जो जठररस आहे, जठररसचा जो भाग या ठिकाणी याच्यात जे अंदाजे pH किती असतो? 1.2 असतो, म्हणजे जास्त ॲसिडिक असतो. लिंबाचा जो असतो सायट्रिक ॲसिड असतो याच्यामध्ये याचे pH 2.2पर्यंत असतो. आणि ज्या 7 असेल शुद्ध पाणी, निस्संदित पाणी असतो. काय असतो? कुठलीच प्रक्रिया करत नाही. तर त्याचप्रमाणे हा निस्संदित पाण्याचा भाग. आणि याच्या ज्यास ॲसिडचा भाग शरीरात वाढला त्यास मिल्क ऑफ मॅग्नेशिया जो असतो तो काय करत असतो या ठिकाणी? अँटासिडचा भाग जो डॉक्टर आपल्याला सुचवित असतात
आणि सोडियम हायड्रॉक्साईडचा जो साबणाचा भाग याच्यामध्ये असलेला याचा pH जवळ 14चा भाग असेल. म्हणजे ही जी संख्या दिलेली मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा pH किती असतो अंदाजे हे सगळं याच्यावरून 1 मार्काचा प्रश्न विचारला जात असतो. इथं आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या pH रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला महत्त्व आहे, प्राणी आणि वनस्पतींमध्ये कशा तर त्याचे तर ते रोजच्या उपयोगामध्ये असतात आणि वेगवेगळे जे नैसर्गिक स्रोत आहे ॲसिडचे त्याच्याविषयी आपण माहिती मिळवली. तर आजच्या या टॉपिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढेच पाहू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुमना स्कूल नंबर 6 इयत्ता 10वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 2 ॲसिड बेज आणि क्षार. याच्यामध्ये आपल्याला भाग 3मध्ये उपघटकमध्ये क्षारविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर आपण ॲसिड आणि बेजची माहिती मिळवून घेतलेली, त्यांच्या रासायनिक प्रक्रिया माहिती मिळवली. आता आपल्या शेवटच्या टॉपिक ह्याच्यात क्षारच्या विषयी माहिती मिळवायची. क्षार पण कशा प्रकारे आपल्याला उपयोगी आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. क्षार जो असेल याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे क्षार जसे की पोटॅशियम सल्फेटचा भाग असेल, सोडियम सल्फेटचा भाग असेल, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, सोडियम क्लोराइड्स, सोडियम नायट्रेट्स, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट्स, ॲमोनियम क्लोराइड्स, त्याचप्रमाणे तर एक समान धन असले म्हणजे बरेचसे भाग याच्यात पाहिले आहेत आपण. याच्यात एक समान धन किंवा ऋणमूलक असणारे क्षार असतील एकाच परिवाराचे ते असते असे आपण म्हणू शकतो. जसे की सोडियम क्लोराइड्स आणि सोडियम सल्फेट दिलेलं याच्यामध्ये, यांच्यामध्ये याच्या बी हा मायनस आहे, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, हा प्लस आहे. तर हे सारखे जे याच्या जो संख्या याच्यामध्ये ती सारखीच मिळते आहेत म्हणजे एका परिवाराने. परंतु समजा सोडियम क्लोराइडचे आणि पोटॅशियम क्लोराइडचा भाग आहे, इथं हे पण एकाच परिवारमधून आहे. जे एकाच याच्यात बी जेवढं पोटॅशियमचं आहे ना इकडे बी संख्या सारखी, इकडे सोडियमची बी संख्या सारखी एकच, म्हणजे याची बी एक येतं, पोटॅशियमची बी एक मिळत असते आणि क्लोरीनची बी सारखीच मिळते या ठिकाणी. या ठिकाणी सोडियमची बी काय असेल प्लसच असेल फक्त, आणि पोटॅशियम जो येतो तो बी फक्त काय असेल प्लस असेल. म्हणजे याच्या बी एक आणि पोटॅशियमच्या बी एकच संख्या असेल. तर या ठिकाणी आपल्याला पुढे पाहू. क्षारचा pH म्हणजे त्याच्यामध्ये बी कितीपर्यंत सॉल्ट्सचा भाग पॉवर्स ऑफ हायड्रोजन राहू शकतो त्याच्यात पाहायचे आहे. प्रबळ ॲसिड आणि प्रबळ बेजच्या क्षार pHचे मूल्य 7 असणारे तटस्थ असतात आणि दुसरीकडे 7पेक्षा जर कमी जर असेल तर तो ॲसिडिकच्या भागामध्ये क्षार असतात. तसेच प्रबळ बेज आणि दुर्बळ बेजचे pH जो असेल तो 7पेक्षा काय असतो अधिक असतो. इथून बी 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकत असतो. लक्षात ठेवायचे तर ज्यावेळेस 7पेक्षा म्हणजे ज्यावेळेस pH 7 जर असेल, pH जर क्षार याचा जो pH आहे हा pH जर 7 जर असेल तर त्यावेळेस काय असेल तो तटस्थ असेल. काय असेल pH जे असेल तो तटस्थ पाहायला मिळू शकतो. आणि दुसरीकडे जर प्रबळ ॲसिड आणि दुर्बळ बेजचे जे क्षार असतील याच्यात जर समजा प्रबळ ॲसिड आणि दुर्बळ ॲसिड याचा जो pH असेल किती असेल, pH 7पेक्षा कमी, 7पेक्षा कमी जर असेल तर तो कोणता क्षार असेल, ॲसिडिक सॉल्ट असेल, ॲसिडिक क्षार असेल, ॲसिडिक क्षार असेल. आणि ज्यावेळेस दुर्बळ बेज आणि दुर्बळ ॲसिड हे झालं प्रबळ. आता जर पाहिजे ते दुर्बळ बेज आणि प्रबळ बेज प्रबळ बेज सॉरी इकडं या ठिकाणी बेज असायला पाहिजे आपल्याला. प्रबळ ॲसिड आणि दुर्बळ बेज यांचा जो pH असेल तो 7पेक्षा जर कमी राहिला तो ॲसिडिक क्षार उत्पन्न करेल. आणि याच्या तुलनेत जर दुर्बळ बेज जर असेल आणि
दुर्बळ बेज नाही, दुर्बळ ॲसिडचा भाग असेल आणि प्रबळ बेजचा भाग असेल, दुर्बळ ॲसिड आणि प्रबळ बेज असेल तर यांचा जो pH असेल कसा असेल, 7पेक्षा काय असेल, अधिक असेल. काय असेल, 7पेक्षा अधिक. म्हणजेच काय असेल, ते स्वभावाने जास्त बेसिक असतील. काय असणार, जास्त बेसिक असणार. त्याचप्रमाणे सामान्य क्षारमधून मिळणारे रसायने, जसे की आता आपल्या रोजच्या घरामध्ये आपण काही असे क्षार बी ते महत्त्वाचे आहेत. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रोक्साईडच्या द्रावणामध्ये संयोगीकरण उत्पन्न होणारे क्षारला सोडियम क्लोराईड असे म्हणतो. जसे की मीठ हे आपल्या घरामध्ये आपण वापरत असतो. याच्यामध्ये मीठ आपल्याला माहिती कुठं मिळत असते, समुद्रापासून आपल्याला मिळत असते. समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक क्षार विरघळलेले असतात. त्याच्यात सोडियम क्लोराईडचा भाग याच्यातून वेगळा केला जात असतो आणि जगभरातील अनेक भागात घन क्षारांचे विक्षेपण झालेले दिसते. हे मोठे स्फटिक जे असतात ते फार अशुद्धी स्वरूपामध्ये असतात आणि बरेचदा कथई रंगाने आपल्याला दिसत असतात, ज्यांना खनिज क्षार म्हणून म्हणजे रॉक सॉल्ट म्हणतात. आणि प्राचीन काळामध्ये जेव्हा समुद्राचे पाणी सुकले तेव्हा खनिज क्षाराची चादर तयार झाली आणि खनिज क्षार कोळशाप्रमाणे तयार झाले, काळा दिसायला लागले. परंतु त्याची ज्यावेळेस शुद्धीकरण केले तर त्यावेळेस आपल्याला मिठाचा सफेद भाग शुद्ध करून आपल्याला मिळत असतो. मग मीठ बी 2 प्रकारचे, काळे मीठ आणि सफेद मीठ म्हणजे आपण जे वापरतो ते. तर याच्यात मीठ विषयावरून आपल्याला गांधीजी आठवण येऊन गेले. गांधीजींनी या मीठ विषयाचं काय केलं होतं, एक आंदोलन केलं, दांडीकूचची यात्रा केली होती, सत्याग्रह केला होता मिठाचा. तर समुद्रामध्ये ही जी समुद्राचे जे मिठाचे भाग असेल, बराचसा याच्या वरचा जो जसे लाटा येत असतात त्याचा जो वरचा जो भाग असेल त्याला जमा करत असतात आणि ज्यावेळेस तो भाग सुकून जात असतो तर त्याच्यातनं खडे निर्माण होतात. ते खड्यांना अशुद्ध स्वरूपामध्ये असतात तर त्यांना शुद्धीकरण करून ते आपल्यापर्यंत ते पोचविले जात असते. त्याचप्रमाणे काही असे जे क्षार आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आपल्याला या ठिकाणी. सामान्य क्षारमध्ये जसे की सोडियम हायड्रोक्साईड असेल, बेकिंग सोडा असेल, त्याचप्रमाणे बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा, ब्लिचिंग पावडर्स वगैरे इतर पदार्थ हे फार महत्त्वाचे आहेत. ते निर्मितीत कशाप्रकारे उपयोगी आहेत त्याचं आपण पाहायचे. त्याच्यात पहिला भाग सोडियम हायड्रोक्साईडचा भाग. सोडियम क्लोराईडच्या जलीय द्रावणामध्ये क्षारीय द्रावण असतात ज्याच्यात क्षार जास्त असतात, त्यावेळेस याच्यात विघटे 2 सोडियम हायड्रोक्साईडचे तयार करत असतात, ज्याला क्लोर अल्कलीची प्रक्रिया असे म्हणतात. याच्यामध्ये उत्पन्न होणारे निपज काय असतो, क्लोर म्हणजेच अथवा क्लोरीनचा भाग मिळतो आणि अल्कली म्हणजे सोडियम हायड्रोक्साईडचा भाग याच्यात आपल्याला मिळत असतो. जसे की याच्यामध्ये दिलेले आहे त्याप्रमाणे या ठिकाणी दिले की या सोडियम क्षार. तर याच्यामध्ये पहा, हा 2NaCl हा काय जलीय द्रावण आहे, जलीय द्रावण. याच्यासोबत काय आहे, पाणी, सोडियम क्लोराईडचा भाग आणि सोबत पाणी दिलेले आहे. तर याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय मिळत असते ते पाहायचे आपल्याला. याच्यासोबत आपल्याला काय मिळतो या ठिकाणी, ही जी प्रक्रिया आहे याच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी सोडियम क्लोराईड्स, पाणी यांच्या प्रक्रियेतून आपल्याला काय मिळतं ते पाहायचे आपल्याला या ठिकाणी. याच्यात आपल्याला हा सोडियम क्लोराईड जो इकडे पाण्यासोबत असलेला भाग आहे याच्यात बी ऑक्सिजन हायड्रोजन, तो हा सोडियम आणि इकडं हायड्रोजन ऑक्सिजन हे त्याच्यासोबत प्रक्रिया करून तो सोडियम हायड्रोक्साईडचा क्षार भाग तयार करतो आहे आणि इकडं तो Cl2 म्हणजे वायू स्वरूपमध्ये तो मिळतो आहे आणि त्याच्यात हायड्रोजन आपल्याला वायू स्वरूपमध्ये मिळतो आहे, ज्याला क्लोर म्हणतात. जिथं क्लोरीन मिळतो आहे तो क्लोरची प्रक्रिया, काय म्हणतात, क्लोरची प्रक्रिया. आणि हा जो तो भाग या ठिकाणी तो अल्कली म्हणून म्हणजे अल्कली असेल, याला अल्कली म्हणणार.
तर याला क्लोर अल्कली, याला काय म्हणणार, कोणती प्रक्रिया म्हणणार, ज्याच्या क्लोरीन आणि अल्कली दोघं मिळतात त्याच्या तो क्लोर अल्कली, ज्याच्यात क्लोरीन आणि अल्कोहलचा भाग मिळत असतो असा रासायनिक प्रक्रिया क्लोर अल्कली प्रक्रिया, क्लोर अल्कली प्रक्रिया असे म्हणतात. आता ही खाली आकृती दिलेली याच्यात पहा, याच्यात जो दिलेला आहे याच्यात पाहू शकता तुम्ही की याच्यातवर ते एनरवरती जो याच्यात पहा, इकडं हा जो पात्र दिलेला या ठिकाणी, इकडे समुद्राचे क्षारीय पाणी याच्यात पाठवले जात असते आणि इकडं तर समुद्राचे पाणी जे क्षारचं असतं तो भाग काढला जातो. तर याच्यामध्ये क्लोरीन्स आणि हायड्रोक्साईडचे आयन्स जो इकडं बेसचा भाग आहे आणि इकडे सोडियमचा जो भाग आहे आणि इकडं H+चा भाग आहे. तर या ठिकाणी जो H+ आयन जो असेल या ठिकाणी इकडून काय होतो, क्लोरीनचा भाग काय होतो, क्लोरीन वायू मुक्त होतो. म्हणजे काय होतं, या ठिकाणी जास्त एनोवरतीचा भाग असेल, एनोच्या भागामध्ये क्लोरीन वायू मुक्त होतो आणि कॅथोडच्या भागामधून कोणता वायू मुक्त होतो, हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथून बी एक मार्काचे प्रश्न असतात. मग जिथून तो मुक्त होतोय तो कॅथोड जवळजवळ सोडियम हायड्रोक्साईडचे द्रावण तयार करते. का होते, सोडियम हायड्रोक्साईडचे द्रावण तयार होते. या पद्धतीमध्ये उत्पन्न होणार 3 निपेज उपयोगाचे आहेत. याच्यात आपल्याला क्लोरीन बी उपयोगाचे, हायड्रोजन बी उपयोगाचे आहे आणि सोडियम हायड्रोक्साईड पण उपयोगाचे आहे. तर या ठिकाणी जसं की हा क्लोरीनचे बरेच 2 मार्काला प्रश्न विचारला क्लोरीनचा उपयोग म्हणून. जल उपचारच्या प्रक्रियेमध्ये तसे जल उपचार म्हणजे अशुद्धीला शुद्ध करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये PVC संक्रमण, CFC यासारखे कीटकनाशक म्हणून, तसेच हायड्रोजनचा वायू याच्यात मॉर्गरिन खतं बनवण्यासाठी याच्यात हायड्रोजनचा उपयोग करतात. तसेच धातू वगैरे बेस दूर करणे, ग्रीस याचे म्हणजे तेलकट भागाला दूर करण्यासाठी साबण वगैरे वापर, त्याच्यात सोडियम हायड्रोक्साईड असतो. प्रक्षालक म्हणून त्याचे कार्य करत असताना कृत्रिम धागे बनवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करण्यात येत असतो. त्यानंतरचा भाग आहे विरंजन प्रक्रिया. ही विरंजन प्रक्रियामध्ये काय आहे की तुम्ही याच्यात क्लोरीन्स वायूज म्हणजे सोडियम क्लोराईडच्या जलीय द्रावणाचं विद्युत विभाजनाने उत्पन्न होते. क्लोरीन्स वायू विरंजन पावडरच्या उत्पादनासाठी केला जात असतो. क्लोरीनच्या चुनखडी याला स्लॅग म्हणतात. घट्टासह प्रवाही कॅल्शियमचा भाग म्हणजे क्लोरीनचा भाग असला त्याला स्लॅग म्हणतात. कॅल्शियम हायड्रोक्साईडच्या बरोबरच्या प्रक्रियेमधून त्याचं विरंजन पावडर तयार केले जात असते. तर या ठिकाणी पाहू शकतात की हा कॅल्शियम हायड्रोक्साईडचा भाग हा जो चुनखडीचा भाग आहे, स्लॅग आणि सोबत क्लोरीनची प्रक्रिया, क्लोरीन यांच्यामधून काय आहे की या ठिकाणी हा कॅल्शियम जो आहे, कॅल्शियम हा क्लोरीन्स, आता इथं OHचे काय 2 आयन्स आहेत बरोबर. तर OHचा हा एक भाग, याच्यातलं काय होईल, एक ऑक्सिजन दूर होईल. ऑक्सिजनचे 2 भाग आहे ना, तर एक ऑक्सिजन याच्यातून दूर होऊन हा कॅल्शियम ऑक्सिजन बरोबर येऊन हा Cl2 येऊन जातो आणि कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड तयार करतो. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड तयार करतो आणि तिकडं पाणी मिळत असते. कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आणि इकडं पाणी मिळतं. तर याचा उपयोग कसं आहे की याच्यामध्ये की लिनिनच्या विरंजनासाठी, सुती कापडाच्या उद्योगामध्ये, टेक्स्टाईल उद्योगामध्ये, तसेच कागदाच्या उद्योगामध्ये, जो घराचा मावा आहे त्याच्यात अशुद्धी दूर करण्यासाठी, तसेच लॉन्ड्रीमध्ये धुतलेल्या कपड्यांमध्ये याचे उपयोग करतात. रासायनिक उद्योगामध्ये ऑक्सिडेशन करता म्हणून त्याचा उपयोग करत असतात. पिण्याच्या पाण्यामध्ये ते जंतुरहित बनवण्यासाठी त्याच्यात जंतुनाशक म्हणून त्याचा उपयोग करत असतात. त्यानंतरचा भाग आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा हा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, याचं रासायनिक नाव काय आहे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर याच्यात जसं की याचा उपयोग आपल्या घरामध्ये कुरकुरे असेल किंवा स्वादिष्ट असेल, क्रिस्पी असेल, पकोडे वगैरे म्हणजे भजी वगैरे बनवण्यासाठी किंवा याच्यात खाण्याचा सोडा उपयोग करण्यात येत असतो. काही वेळेस अन्न शिजवण्यासाठी पण आपण डाळ वगैरे शिजवत असतो, तर ते लवकर शिजायला पाहिजे त्यासाठी तो आपण त्याच्यात काय म्हणतो, खाण्याचा सोडा मिळत असतो. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट त्याचं रासायनिक नाव आहे. यापैकी सोडियम क्लोराईडचा उपयोग पण याच्यात तयार होत असतो. आता या ठिकाणी पाहायचं आहे बेकिंग सोड्याच्या प्रक्रियेमध्ये, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते
की हा जो इथं सोडियम क्लोराईड्स आणि पाणी दिलेलं आहे, सोडियम क्लोराईड आणि पाणी आणि सोबत कार्बन डायऑक्साईडचा भाग आहे आणि अमोनियमचा भाग आहे. त्या तिघांच्या याच्या प्रक्रियेमधून काय हा इकडं पाहू शकतात तुम्ही या ठिकाणी NaCl प्लस पाणी प्लस कार्बन डायऑक्साईड्स आणि प्लस NH3 याच्या प्रक्रियेमधून आपल्याला काय मिळते की हा अमोनियम क्लोराईड्स म्हणजे हा NH3 आणि इकडं क्लोरीन, म्हणजे याच्यातला हा क्लोरीन जो आहे इकडं हा याच्यात सुटा पडून इकडं येऊन जातो आणि याच्यासोबत प्रक्रिया करून मिळतो अमोनियम क्लोराईड्स. त्यानंतरचा भाग आहे NH4 कारण की इकडे एक येऊन जातो ना, इकडे याच्यातला हायड्रोजन इकडे याच्यासोबत जोडून जातो, याच्यातला एक हायड्रोजनचा भाग इकडे निघून येऊन जातो, तर तो NH4Cl बनतो. आणि त्याच्यासोबत सोडियम राहिला आणि याच्यात एक हायड्रोक्साईडचा आयनचा भाग म्हणजे हा एक भाग झाला त्याच्यात, आणि त्याच्यासोबत हा CO2 आणि इकडं ऑक्सिजनच्या दोन भाग, एक भाग याच्यातून दूर होऊन इकडे येतो आहे, तर याच्या ठिकाणी तो काय बनतो मग NHCO3 म्हणजे या ठिकाणी सोडियम हायड्रोजन कार्बोनेट या ठिकाणी बनतो. हा अमोनियम क्लोराईड्स बनत असतो, अमोनियम क्लोराईड्स, आणि हा सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा भाग आहे. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. त्याचप्रमाणे याच्या प्रक्रियामध्ये जर पाहायला गेलं कार्बोनेटच्या pH जर आपण तपासले असता तर ॲसिडिक तटस्थ करण्याचा उपयोग त्याच्यावर काय म्हणू शकतो याच्यात ते पाहू शकतो की हे मंद बिनक्षारीय बेज आहे. अन्न शिजवताना ज्यावेळेस त्याला गरम पाण्यात त्याला गरम करण्यात येत असते त्यावेळेस ते ही प्रक्रिया घडत, म्हणजे हा जो सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा भाग याला उष्णता जर दिली असता तर त्यावेळेस याच्यातनं सोडियम कार्बोनेटचा भाग तयार होतो, पाणी मिळते आणि त्याच्यातनं CO2 आहे तो आपल्याला मुक्त होताना दिसतो. म्हणजेच सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचे अनेक घरगुती उपयोग आपल्याला आहेत. त्याचे उपयोग कुठे बेकिंग सोडा म्हणजेच याच्यात टार्टरिक ॲसिडसारख्या मंद खाद्यपदार्थांमध्ये तसे बेकिंग पावडर बनवण्यासाठी करतात. त्याच्यात बेकिंग पावडरला गरम करण्यात येते तेव्हा किंवा पाण्यात मिश्र करण्यात येते तेव्हाच त्याच्या या प्रमाणात म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आणि सोबत त्याच्यात काय असं कोणताही ॲसिड जर घेतला याच्यासोबत सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा बेस आणि या ठिकाणी हायड्रोजन दोघांना याच्यात CO2 आपल्याला पाहायला मुक्त होताना दिसेल आणि हायड्रोजन कार्बोनेट मिळेल आणि ॲसिडचा सोडियम क्षार मिळतो. म्हणजे तो क्षार मिळणार तो कसा असेल, ॲसिडिक असेल, ॲसिडिक क्षार मिळतो. या प्रक्रियेदरम्यान जसं की कार्बन डायऑक्साईडच्यामुळे तो जो पाव असेल किंवा केक वगैरे असेल तसेच नरम आणि मृदू बनतं. म्हणजे मैद्याची जी वस्तू असेल त्याच्यामध्ये ती कसं असेल, खमण वगैरे बनवतो, इडली वगैरे बनवतो आपण किंवा इडली वगैरे बनवतो त्या ठिकाणी सुद्धा याचा उपयोग केला जात असतो. सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा एन्टासिडचा सुद्धा एक घटक आहे. अल्कलाईन असून तो पोटामध्ये असणारा जास्तीच्या ॲसिडला काय करून टाकत असतो, ॲसिड देतो. जरी तो ॲसिडिक क्षार आहे तरी तो शरीराला आराम देत असतो, पण तो बेजिक पण आहे. त्याचा उपयोग सोडा, ॲसिड, अग्निशमकमध्ये सुद्धा करण्यात येतो. आता सोडा म्हणजे आपण जो जेवणानंतर जो पचनाच्या क्रियेसाठी उपयोग करण्यात असतो बेजिकसाठी, त्याचप्रमाणे ॲसिड तसेच अग्निशामक ह्याच्यात उपयोग करण्यात येत असतो. म्हणजे अग्निशमनाच्या शेवटच्या भाग आहे त्याच्यात पाहू आपण. त्यानंतर धुण्याचा सोडा आहे जो कपडे धुण्याचा भाग, त्याच्यात सोडियम कार्बोनेट आणि प्लस पाणी असतं. त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आणि पाणी ज्याला धुण्याच्या सोडाचा रासायनिक नाव आहे, रासायनिक सूत्र आहे. ज्यावेळेस बेकिंग सोड्याला गरम केल्याने सोडियम कार्बोनेट होऊ शकतो तर सोडियम कार्बोनेटचे पुनःस्फटिकीकरण केल्याने धुण्याचा सोडा मिळतो जे बेजिक क्षार असतो. का असतो, क्षार. हा बेजिक क्षार आहे, बेजिक क्षार. इकडे ॲसिडिक आणि हा बेजिक. या ठिकाणी प्रक्रिया करून सोडियम कार्बोनेट आणि त्याचा बेजिक क्षार मिळत असतो.
कपडे धुण्यामध्ये वापरला जात असतो. याच्यामध्ये 10SU भाग जो दिसतो तुम्हाला सोडियम हायड्रोजन कसं दिसतं याच्यामधून आपण म्हणू शकतो की सोडियम कार्बोनेट आणि सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं अनेक पद्धती त्याच्या उपयोगासाठी महत्त्वाचे रसायने आहेत. त्याचा उपयोग जो आहे तो विचारला जात असतो परीक्षेमध्ये 2 मार्काला, ते लक्षात ठेवायचे. सोडियम कार्बोनेटचा उपयोग काच, साबण, कागदच्या जे इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जात असतो. त्यानंतरच्या भागे बोरेक्ससारखे सोडियम संयोजने बनवण्यासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर बोरेक्स पावडर माहिती हे आपलं केला जातो. सोडियम कार्बोनेटचा उपयोग घरात सफाईच्या हेतूसाठी केला जात असतो. त्यांचा उपयोग पाण्यातील स्थायी कठीणता दूर करण्यासाठी म्हणजे मेलाचा भाग दूर करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर क्षारचे स्फटिक खरोखर शुष्क असतात का याच्याविषयी आपल्याला पाहायचे. आता या ठिकाणी पाहायचे ही जी प्रक्रिया दिलेली, एक लॅम्प घ्यायचा असतो आणि एक टेस्ट ट्यूब घ्यायचा असतो, त्याच्यात कॉपर सल्फेटचे स्फटिक घ्यायचे आहेत. त्यानंतर उत्कलन नळीचा भाग आहे आणि परीक्षेच्या नळी साफ करण्यासाठी होल्डर दिलेलं आहे. तर या ठिकाणी कॉपर सल्फेटचे जे शुष्क दिसत असतं स्फटिक जड असते. या स्फटिक जडाला गरम केलं असतं तर त्याच्यातून पाणी दूर होते आणि त्याच्यामधून काय निर्माण होतो, क्षार निर्माण होतो जो पांढऱ्या रंगाचा असतो. पांढऱ्या रंगाचे क्षार उत्पन्न होत असतात. मग पुन्हा या स्फटिकला जर गरम केलं असं पाण्याने ओलसर केले आणि पाहिले असतं तर स्फटिकाचा जो निळसर रंग आहे तो पुन्हा आपल्याला दिसून येत असतो. मग ज्यावेळेस स्फटिक जलाच्या एक सूत्रामध्ये असणाऱ्या असं पाण्याच्या अणूच्या संख्येमध्ये निश्चित कॉपर सल्फेटच्या एक सूत्रात पाण्याचे 5 अणू उपस्थित असतात आणि जलयुक्त कॉपर सल्फेटचे रासायनिक सूत्रामध्ये म्हणजे कॉपर सल्फेटचा असा भाग की त्याच्यासोबत पाण्याचे किती 5 अणूचा भाग असेल, 5 अणूचा भाग पाहायला मिळतो. तर याच्याविषयी आपण म्हणू शकतो. मग स्फटिक जल असणारा क्षार तो काय असेल, जिप्सम असतो. काय असतो, जिप्समचा भाग पाहायला मिळतो. याच्यात पांढऱ्या रंगाचा अवक्षेप निर्माण झालेला आहे म्हणजे अवक्षेपांची प्रक्रिया आहे. काय अवक्षेपांची प्रक्रिया, कॉपर सल्फेट पाण्याच्या गरम केल्याची जी प्रक्रिया ती अवक्षेपांची प्रक्रिया मिळत असतो. आणि याच्यामध्ये स्फटिक जल स्वरूपामध्ये पाण्यात 2 समजा इकडे 5 अणू असलेला जो भाग आहे तो आपल्याला काय मिळतो या ठिकाणी, कॉपर सल्फेटच्या या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे. आणि समजा 10 अणू असलेला भाग जो आहे तो याच्यात ओला केला आहे का नाही ते त्याच्यात आपल्याला पाहायचं आहे. तर स्फटिक जल असणारा क्षार जिप्सम हे स्फटिक जल स्वरूपाने याच्यात पाण्याचे 2 अणू असणारा जो भाग असेल त्याच्या ठिकाणी तो कॅल्शियम सल्फेटचा भाग आहे. काय, कॅल्शियम सल्फेटचा भाग. या क्षारचा उपयोग आपण पाहू शकतो. हा जो कॅल्शियम सल्फेटचा भाग आहे हा प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणून याच्यात उपयोग करण्यात येतो. याच्यात जिप्सम असते. काय असते, जिप्सम. हा जिप्सम काय करतो, कठीणता करत असतो, कठीण असतो. जवळजवळ 373 केल्विन तापमानामध्ये याला जर या कॅल्शियम सल्फेटला गरम केले असतात आणि त्याच्यातलं पाण्याचे अणू काय होऊन जातात, दूर होऊन जात असतात आणि त्याच्यातनं कॅल्शियम हॅमिहायड्रेट थोडासाच भाग पाण्याचा राहत असतो तयार होतो आणि प्लास्टर ऑफ पॅरिस त्याला आपण म्हणत असतो. त्याचा उपयोग या प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग कोण करत असतात, डॉक्टर लोक करत असतात. जे वगैरे आपल्याला ॲक्सिडेंट होत असताना हाडे वगैरे फ्रॅक्चर होऊन जात असतात त्यावेळेस त्यांच्या जोडण्यासाठी स्थितीत मांडण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग करत असतात. हा पांढऱ्या रंगाचा असतो. कसा असतो, पांढऱ्या रंगाचा असतो. ज्या पाण्यासोबत मिश्र करून पाहिले असतात तर हा कठीण पदार्थ जिप्सममध्ये रूपांतरित होऊन जात असतो. हा कॅल्शियम सल्फेटच्या अर्धा भागाचा भाग जो प्लास्टर ऑफ पॅरिस आहे आणि त्याच्यात हा 1.5 भागाचा पाण्याचा भाग, हे दोघं मिळेल त्याच्यात हा जिप्सम तयार होतो जो कठीण असतो. काय असतो, कठीण. या POPला जस्ट थोडं पाणी मिळून तो मग काय करतो, कठीण बनून जात असतो थोड्या वेळानंतर, ज्याला पॉपची प्रक्रिया म्हणतात. काय म्हणतात, पॉपची प्रक्रिया. हे कठीण असते. काय असते, कठीण असते जिप्सम. फक्त अर्धाच अणुस्फटिक जल रूपाने जुळलेला दर्शवलेला त्याच्यात पाहायचे की याच्यात आपल्याला म्हणता येईल की कॅल्शियम सल्फेटचे जे 2 एकम असणारे म्हणजे कॅल्शियम सल्फेटचे 2 एकम असणारे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्याविषयीमध्ये पावलं असतात तर पाण्याशी एकच अणुशी जोडला जात असतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचा जो उपयोग खेळणी, सजावटीची सामग्री किंवा सपाटीला गुळगुळीत बनवण्यासाठी उपयोगी आहेत. कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेटला प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणत असतात. आता या ठिकाणी दिलेलं आहे कारण तो कठीण आहे.
आणि दुसरी गोष्ट, मूर्ती वगैरे बनवण्यासाठी पण ह्या POPचा उपयोग केला जात असतो. मूर्ती बनवण्यासाठी पण याचा उपयोग करत असतात. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक्समध्ये आपण क्षारच्या विषयी माहिती मिळवली, त्याच्यातून त्याचा उपयोग कसे जीवनामध्ये, त्याचप्रमाणे जे विविध क्षार आहेत ते आपल्या जीवनात कशासाठी उपयोगी, त्यांच्या रासायनिक प्रक्रिया पाहिले, त्यांचे उपयोग पाहिले आणि क्षारचे स्फटिक स्वरूप अवक्षेपणची प्रक्रिया त्याच्यात आपल्याला माहिती, कॉपर सल्फेटच्या याच्यात कॉपर सल्फेटचं दळण गरम केलं असतं तर त्याचं पांढरा रंगाचं अवक्षेप मिळतं, त्याला अवक्षेपण प्रक्रिया असे म्हणत असतात. तर या प्रकारे आणि POP पाहिले आणि त्याचा उपयोग पाहिले. इथून मी 2-2 मार्काचे प्रश्न विचारले जात असतात आणि रासायनिक प्रक्रिया पण विचारली जात असते. तर आजच्या या टॉपिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढेच पाहू आपण. याच्यात रासायनिक प्रक्रिया हे सगळे महत्त्वाचे चॅप्टर्स आहे आणि चा उपयोग तुम्हाला करायचे. याचा स्वाध्याय आणि हे जे टॉपिक नंतरचे प्रश्न आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत वहीमध्ये सगळे. आणि एक भाग अग्निशामकच्या विषयी आपण पाहून घेऊ. अग्निशामकचा जो भाग पाहिला असेल की त्याची रचनेमध्ये एक वरून एक बारीक अशी थिसल नळी त्याच्यात दिलेली असते. याच्यामध्ये सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा भाग दिसतो आहे आणि ॲसिड म्हणून काही कॅपिलरी ट्यूब याच्यासोबत एक जुलियस दोरीने बांधलेली असते. याच्यात HCl असतो. मग ज्यावेळेस ही सरळ पकडलेली आणि ज्यावेळेस त्याला क्रॉस पकडणार आपण, ही सरळ आहे आणि इकडे असं क्रॉस पकडली तर त्यावेळेस याच्यामध्ये हा जो एक कॅपिलरचा ट्यूब ॲसिडचा भाग आहे तो बाहेर निघतो आणि सोडियम हायड्रोजन कार्बोनेटसोबत प्रक्रिया करून त्याच्यातनं फेस निर्माण होतो. हा फेस बाहेर निघत असतो आणि बटन दाबल्यावरती हा फेसवर स्रावाच्या स्वरूपाने तो बाहेर निघतो, जो कार्बन डायऑक्साईड असतो. काय असतो फेसमध्ये? कार्बन डायऑक्साईडचा भाग पाहायला मिळतो. म्हणजे हे जे असते ते अग्नी थांबवण्याचे काम करतो आणि CO2 आपल्याला माहिती आहे अग्नी थांबवण्यासाठीच कामाचा असतो. या ठिकाणी त्याचा उपयोग करण्यात असतो, कारण की जो जलीय भाग आहे त्याच्यात त्याला मंद करण्यासाठी हा CO2 उपयोग करत असतो. तर याप्रमाणे आग विझविण्यासाठी या अग्निशामकचा उपयोग केला जात असतो. तर आजच्या टॉपिक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढेच. सध्या तुम्हाला लिहून घ्यायच्या वहीमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.